तर मंडळी, फायनली आमची ट्रेनची जर्नी सुरू झाली होती. तिकीट कन्फर्म होते, सीट कोणाची यावर आमच्यात अजूनही डिस्कशन चालू होतं. ट्रेन सुटली आणि मग काय गप्पा सुरू झाल्या, चहा, स्नॅक्स हे सगळं चालू होतं आणि खिडकीतून बाहेरचा व्ह्यू बघायचा होता. पण आमच्या ग्रुपमध्ये एवढा नॉईस होता, एवढा दंगा होता की बाहेरचेच लोक आम्हाला बघत होते. प्रवास ट्रेनचा असो किंवा लाईफचा, मित्रांची कंपनी असली की टेन्शन कशाला. ट्रेन फक्त डेस्टिनेशनपर्यंत नेते, पण आठवणी मात्र आयुष्यभर सोबत राहतात. बाकी डेस्टिनेशन काय आहे तुम्हाला कळेलच नेक्स्टच्या ब्लॉगमध्ये. प्रवास म्हणजे बोरिंग असं आम्हाला वाटायचं, पण आमची ट्रेन सुरू झाली आणि एंटरटेनमेंटचं दुकानं सुरू झालं. लुडो खेळलो, रील्स केल्या, गप्पा मारल्या, मध्येच खाणं सुरू केलं आणि पुन्हा हसणं सुरू. ना खायला कमी होती ना हसायला, फक्त झोपायला वेळ कमी पडला. सगळ्यात भारी म्हणजे दिवसभराचा स्ट्रेस, टेन्शन सगळं कधी गायब झालं कळालंच नाही. प्रवास होता छोटासा, पण आठवणी हजार झाल्या. मित्र सोबत होते म्हणून क्षण खास झाले. ना डेस्टिनेशनची चिंता ना कुठे पोचायची घाई. मित्रांसोबतचा प्रवास म्हणजे फक्त मज्जाच मज्जा भाई. प्लॅन काहीच परफेक्ट नव्हता, पण मित्र सोबत होते म्हणून ट्रिप एकदम परफेक्ट झाली. रस्ता कुठलाही असो, सोबत मित्रमैत्रिणी असायलाच हव्यात. मग प्रत्येक ट्रिपची आठवण आयुष्यभरासाठी होते. हसणं, खिदणं, थोडं भांडणं. मित्रांसोबत म्हणजे फक्त आठवणी जमवणं. पैसे खर्च झाले असतील थोडेफार, पण या ट्रिपच्या आठवणी आयुष्यभर पुरतात. आणि असा होता आमचा मस्त सुंदर असा ट्रेनचा प्रवास. आणि आम्ही कुठे चाललोय हे नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.